की परमेश्वरापासून तयार होतात. हो. मग परमेश्वराने क्रीडत असताना काही मुलं झालेले काही उदाहरण आहे. हम्म. मग ते मुलं परमेश्वराच्या नाही अवताराने नाही 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 नाही, तो जीव आहे, त्या जीवाने ते जोडले. परमेश्वर कोणाच्या तरी पोटी अवतार घ्या, गरबीचा अवतार आहे की नाही? गरबीचा अवतार आहे, पतित उठवण्याचा अवतार आहे, दवडण्याचा अवतार आहे. ते जीवच होते ना. गरबीचा अवतार म्हणजे जीव. त्या जीवानी तसं जोडलेलं होतं म्हणून तिथं त्यांनी अवतार घेतला. पतित उठवलं म्हणजे कोणाचं तरी शरीर उठवलं, जे त्या शरीराच्या त्या जीवानी ते जोडलेलं होतं म्हणून त्याचं शरीर उठवलं, कोणाचं शरीर नाही उठवलं. किंवा दवडण्याचं त्या जीवाला सुखफळाला पाठवायचं म्हणून दवडलं. बाकी परमेश्वराच्या पोटी जन्माला येणं हे बी त्या जीवाची ती जोड असते. परमेश्वराकडून परमेश्वर अवतार म्हणजे परमेश्वर स्वयंभू आहे, त्याच्यामुळे स्वतः बी ज्ञान स्वीकारतो. परंतु आपली परंपरा चालावी, सृष्टी व्यवस्था चालावी म्हणून आपण काय पाहतो, दत्तप्रभूंकडून कोणी ज्ञान स्वीकारलं? चक्रपाणी प्रभूंनी. चक्रपाणी प्रभूंकडून कोणी स्वीकारलं? गोविंद प्रभूंकडून कोणी स्वीकारलं? म्हणजे अज्ञानी होते का स्वीकारलं म्हणजे? हे आपली सृष्टी व्यवस्था, समाज व्यवस्था चालावी म्हणून त्या सृष्टी व्यवस्थेला मान देण्यासाठी परमेश्वर हे लीळा करतात. वास्तविक परमेश्वर ज्ञानी आहे. आणि जर परमेश्वरांनी आता स्वामी श्री चक्रधरांनी रुद्रपूरला गोविंदप्रभू बाबांकडून ज्ञान स्वीकार केला असं आपण शब्दाशा मानतो, मग त्याच्या अगोदर ते परमेश्वर नव्हते का? का त्यांनी पतित तर कुठं उठवलं? बरोबरला 14 वर्ष तिथं राहिले की नाही ते? मग त्यावेळेस ते परमेश्वर नव्हते आणि इकडं आल्यानंतर ज्ञान घेतल्यानंतर परमेश्वर झाले का? असं नाही आहे. आता याच्यात बऱ्याच वासना आहे, वेगळ्या विचारधारा आहे की जोपर्यंत शक्ती स्वीकार करत नाही तोपर्यंत प्रवृत्ती होत नाही. पण असं काही नसतं. परमेश्वराचा अवतार हा जीवाच्या हितासाठी असतो आणि ज्या मिनिटाला ती प्रवृत्ती झाली, इच्छा झाली, तेव्हापासूनच अवतार कार्याला सुरुवात होतं. अवतार कार्याला सुरुवात होतं. याचं प्रमाण काय की आपण म्हणतो ना की बाईसांकडे यायच्या अगोदर देव बाईसांचं 6 महिने चिंतन करत होते. मग बाईसाचं यायच्या अगोदरच बाईसांचं जे पुढचं प्रेम देण्याचं, दातृत्वाचं किंवा मुक्तीला नेण्याचं हे कार्य चालू झालं ना. 6 महिने अगोदर चिंतन करायला लागलं, याचा अर्थ 6 महिने अगोदरच. परंतु वास्तविक त्या तारखेला दिलं ना. जसं लग्न आहे, मुलगा मुलीला पाहतो, मुलगी मुलाला पाहते, लग्न ठरतं. लग्न झालं आहे का अजून? परंतु नवरा बायको म्हणून अप्रत्यक्षरित्या मानतात. मग एंगेजमेंट होती, मग प्रोसेस झाल्यानंतर लग्न, मग नंतर प्रपंच चालू होतो. याचा अर्थ त्यावेळेस चालू झाला का? नाही, आत्ताच चालू झाला. इकडूनच जेव्हा सुरुवात झाली त्याच वेळेस. तसं परमेश्वराचं जे कार्य आहे, ज्या मिनिटाला प्रवृत्ती निर्माण झाली त्या मिनिटाला त्या जीवाचं, आणि परमेश्वर प्रत्येक जीवाला फॉलो करतात. फॉलो करता म्हणजे काय? सगळं जीवा ते चिंतित. तुमचंही फॉलो आहे. ज्या मिनिटाला तुम्ही म्हणून सांगितलं ना, ज्या मिनिटाला कार्यक्रम इथं डिक्लेअर केला आणि इथं प्रॉब्लेम काय आहे म्हणले, बिबट्या येतो बिबट्या येतो, त्याच वेळेस देवाने लगेच चिंतन आहे ना देवाचं, लगेच रेड अलर्ट लावून टाका. कारण प्रत्येक जीवाची देहाभिमानी असते. तसे त्या वाघाची असेल, बिबट्याची असेल, देहाभिमानी ना, त्या देवतेला अलर्ट जातो, ह्या एरियात आता तुझे कोणते जे जीव आहे त्यांना येऊ द्यायचं नाही. तो बुद्धीचा कंट्रोल त्या देवते चेष्ट करतो ना. त्या देवतेचं चेष्ट करतो असल्यामुळं ते जर इकडे येत असेल तर त्याचं लगेच मन परिवर्तन करून ते दुसरीकडेच घेऊन जाणार. पण इथं येणार नाही. म्हणून म्हटलं बिंदास झोपा बाहेर, काही झालं तर परत विचारू नका मला, तुम्ही सांगितलं. देवावर निष्ठा ठेवा. देव समर्थ आहे, तुमचा देव समर्थ आहे. तुमची निष्ठा महत्त्वाची. होणार काहीच नाही, होत काहीच नसतं. पण निष्ठा किती आहे त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. तर परमेश्वर अवतारापासून अवतार का? तर अशा पद्धतीनं एका अवताराने दुसऱ्या अवताराला स्वयंभूमी परमेश्वर ज्ञान स्वीकार. ज्ञान असतात ना परमेश्वर. आता महावाक्यामध्ये परमेश्वराला ज्ञान काय घ्यावं लागतं का उसनं? नाही. नित्य तो, बुद्ध तो, आपण निर्वचन प्रकरणामध्ये जावं लागेल तो विषय. तो आहे मुळातच, स्वरूपांग आहे ते. फक्त समाज व्यवस्था, सृष्टी व्यवस्था म्हणून त्या गोष्टी आहे आणि ते जीव आहे. आता हे देवतेच्या ठिकाणी देवतेला वाटलं बघा. आता एक शिराब्दीचा शिष्य आहे, श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर त्यांनी मान तुकवली, दंडोत केला. त्या लक्ष्मीला डाऊट आला का काय प्रकार आहे. मग त्यांनी सांगितले सर्व माहिती तुम्हाला. म्हटले नाही, श्रीकृष्ण महाराज अत्यंत सुंदर, ते आज अवतार. तुमच्यापेक्षा बी मोठा कोणी आहे? म्हणे हो आहे. सुंदर आहे, मला त्यांचं दर्शन. हट्ट. आता मग त्या लक्ष्मीने हट्ट धरला का? ती लक्ष्मी जीवच आहे. किंवा एखाद्या देवतेला विचार आला, मत परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं, त्यांनी तो प्रयत्न केला, तर ती देवता करते का? नाही. देवताच्या आतमध्ये असलेला जो फळ आहे त्या जीवाची तशी प्रवृत्ती
तशी जीव किंवा तशी त्याची जोड, तसा त्याचा संबंध, त्या जीवाचा जोड असल्यामुळं ती देवता त्याला ते कार्याला आणते. आणि मग श्रीकृष्ण महाराजांना इथं आणण्यासाठी त्यांनी ते सारे उपद्याप केले. ब्राह्मणांचे सारे मुलं घेऊन गेले. अर्जुन देवाला आव्हान दिलं गेलं, म्हणे अग्निकाष्ट घेतो, इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय, कुठंच भेटले नाही. देव म्हटले चला मग आमच्याबरोबर. मग ते घेऊन गेले. तर हे साऱ्या ज्या आहे कथा पुराणातल्या, यातून तत्त्व जडलेलं असतं. ते आपल्याला कळेल, समजेल. नाही तर अन्य लोक काय बोध नाही ना. अन्य लोक काय म्हणतात, ही देवता इकडे गेली, देवतेनं असं केलं, देवतेनं तसं केलं. तर फळ्याच्या अनुषंगाने जोडलेलं असल्यामुळं करतात. पण परमेश्वर स्वयं अवतार स्वीकारतात, कोणाला निमित्त करूनही स्वीकारतात. तसं देवतेचं नसतं. आता देवता वर्ग परमेश्वरातला यातला नेमका फरक समजून घेतला की लक्षात येईल. आलं लक्षात. तसं परमेश्वराच्या पोटी मग परमेश्वर जीव आला तो म्हणजे तो परमेश्वर अवतार असं नाही. हां, दुसरीकडं असं म्हटलं जातं, मी परमेश्वराचा पुत्र आहे की नाही, मी परमेश्वराचा प्रेषित आहे, मी तीर्थकार आहे. म्हणून तर हे वैशिष्ट्य आहे ना आपलं. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती सिद्धांत आहे आपला अवतार सिद्धांत आहे. परमेश्वर स्वतः सांगताय या सृष्टीमध्ये मी अवतरतो, मी येतो. बरं येतो तर कसा येतो? जीवधर्म देहधर्म घेऊन येतो. त्याचे कार्य आपल्याला दिसतात. परमेश्वर उदास आहे का? परमेश्वर तर प्रसन्न आहे. आनंद तो परमेश्वर हाच आनंद आहे. मग तिला उदासीनतेचा काय संबंध? परंतु ह्या जीवाची योग्यता वाढावी, त्या जीवाच्या योग्यते वाढून त्याला वेदबोध व्हावा आणि पुढं परमेश्वराचं त्याला प्राप्ती व्हावी, याच्यासाठी परमेश्वराने या केलेल्या साऱ्या क्रीडा आहे, या साऱ्या लीळा आहे. म्हणून आपण परमेश्वर आपल्यासाठी काय काय करतो हे जेव्हा समजून घेऊ, तेव्हा त्या परमेश्वराविषयी आपल्याला आवडी निर्माण. एखाद्या जीवाने तुमच्याविषयी काहीतरी केलं, मदत केली, समजा आपण 1000 वेळा म्हणतो ना, अरे तुम्ही मदत केली म्हणून असं झालं, तुम्ही मदत केली असं झालं. ऑलरेडी त्यांनी ते जोडलेलं आहे, यांनी ते जोडलेलं आहे. म्हणून ती देवाणघेवाण झाली, फिटमफाट झाली. कारण मागे असं झालेलं होतं म्हणून हे इकडं आलं. पण तरी आपण ऋणात राहतो ना, आभार मानतो ना. त्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं हे जेव्हा आपण समजून घेऊ, तेव्हा आपोआपच त्या परमेश्वराविषयी आपल्याला आवडी निर्माण होईल, वेच निर्माण होईल. आणि मग फक्त अनंत सामायतेत अनेक न सामाय, अनेक सामायतेत अनंत न सामाय. अनंत तो अनंत, की मग तो फक्त आपल्याला तोची व्हा तोची भेटा, हा ध्यास आपोआप होईल का? आपोआप होत नसतं. तिथपर्यंत त्या प्रोसेसला, त्या अवस्थेला जायला ह्या प्रवृत्तीतून जावं लागतं. आणि हे झालं तर मग ती आवड, मग तो वेच, तोची व्हा तोची भेटावा, येवा पर्याय नाही. परमेश्वराला पर्याय आहे का दुसरा? परमेश्वराला पर्याय परमेश्वरच आहे, दुसरा आहे काय पर्याय? आपण म्हणतो ना व्यवहारात पैशाला काही पर्याय आहे का? पैशाला पर्याय पैसाच आहे. पैशाला 1000 पर्याय असतात. आपण जर विचार केला तर काही व्यवहार होतात ना, पैसा देऊ नको, तुझ्याकडे नाही आहे, मग तुझी ही वस्तू मला दे, माझी वस्तू तुला घे, झालं ना पर्याय. किंवा याच्यातून असं करू, त्याच्यातून तसं करू, तू माझं हे काम कर, मी तुझं ते काम करतो, पर्याय झाला. तसं परमेश्वराला पर्याय परमेश्वरच असतो, दुसरं काहीच नाही आहे. हे समजणं ही बोधाची शक्ती आहे आणि ते परमेश्वराकडूनच होतं. म्हणून परमेश्वर अवतार घेतात. हजारो अवतार परमेश्वराचे झाले, हजारो अवतार आहे आणि हजारो अवतार होतील. परंतु परमेश्वर काय अनेक, परमेश्वर तो एक. स्वरूपांग परमेश्वर एकच. तसं जीवसुद्धा जातीत्वानी एक. तुमचा जीव काय, माझा जीव काय, त्याचा जीव, सारे एकच. पण कर्मफळाने अनेक, अनंत आहे. आता जीव स्वार्थी आहे, तसं भाव म्हणतात भांडी अनेक. तसे पाणी आहे, परंतु मग ग्लासात टाकलं, ग्लासाचा आकार घेतला, तांब्यात टाकलं, तांब्याचा आकार, हांड्यात टाकला, हांड्याचा आकार, वेगळे आकार घेतले. त्याच्यावर परमेश्वर म्हणतात हे जीव आणि तुम्ही काय जीवले. स्त्री आणि पुरुषसुद्धा देवाने वेगळे सांगितले का? नाही सांगितले. कर्मफळावाचक फक्त त्यांनी ते जे कर्म केले त्याच्यानुसार त्याला ते फळ भेटलं. आणि त्या म्हणून इतकं वैशिष्ट्य आहे की हत्तीच्या शरीरामध्ये जो जीव आहे तोच मुंगीच्या शरीरात आहे, तोच मुंगीच्या शरीरात आहे. तो ज्या कर्मफळात जातो त्याचा आकार घेतो. जीव जैसा सांगे ते ठाके तैसा, तसाच तो ज्या कर्मफळात जातो, पाणी ज्या फांड्यात जातं तसा आकार घेतो, तशा पद्धतीनं. तर म्हणून हे जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचं कार्यकारण स्वरूप लक्षण समजून घेणं म्हणजे ज्ञान. देवाने का सांगावं असं हेच नाही, याच्या व्यतिरिक्त काही नाही. बरं, सृष्टीमध्ये या 5वा पदार्थ शोधा बरं. जीव, जीवाकारणे, देवता सामर्थ्य, सामर्थ्याच्या माध्यमातून, आणि प्रपंच आणि परमेश्वर. मग आपण भक्ती कोणाची करतोय? प्रपंचाची करतोय, देवतेची करतोय का परमेश्वराची करतोय का जीवाची करतोय? मग आपण इकडं जरी आलोय तर अनेक जीव इथले सुद्धा जीवाची भक्ती करतात. कारण स्वतःच्या सुखासाठी भक्ती करणारे म्हणजे याचा अर्थ स्वतःची भक्ती करतात. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, स्वतःची करतात. प्रपंच म्हणजे
जबाबदारी आहे प्रपंचाला सुख भेटावं, गाडी भेटावं, बंगले भेटावं, याला नोकरी लागावी, त्याला लग्न व्हावं, याला पोरगं व्हावं, यासाठी भक्ती करा. म्हणजे कोणाची भक्ती करतात? प्रपंचाची करतात. आणि हेच दृष्टपर आहे म्हणून देवतेची भक्ती. परमेश्वरापर्यंत आपण गेलोच नाही. परमेश्वर का येत शरण आलिया काही मरण अशी. तुम्ही जेव्हा मला शरण याल तेव्हा तुम्ही मरणार नाही. याचा अर्थ परत जन्माला येणार नाही, कर्म करणार नाही, परत जन्ममृत्यू यातून जाणारच नाही, प्रक्रियाच नाही म्हटलं. म्हणून येत शरण आले. एकनिष्ठ. आपण एकनिष्ठ अजून झालोच नाही. परमेश्वर आता मी नाथ आहे पण अनाथ व्हा, मी वज्रपंजर पण तुम्ही शरणागत व्हा. आपण ते होतच नाही ना. परमेश्वराची भक्ती सोपी आहे, परंतु ती आपण समजून न घेतल्यामुळं कशासाठी करतोय आपण? स्वतःसाठी करतो, प्रपंचासाठी करतो आणि देवतेची करतो. कारण देवतेकडून आवर सारं आवर आहे ना, म्हणून देवतेकडून आहे, म्हणून देवतेची करतो. आपण परमेश्वराची अजून भक्तीच करत नाही. बाह्य अंगाने परमेश्वराची भक्ती करतो, अंतरांगाने अजून आपण इडंच अडकलेलो आहे. म्हणून परमेश्वराने प्रपंच चारी पदार्थाची मांडणी बी कशी केलेली सुंदरपैकी. जीव पहिला पदार्थ घेतला म्हणजे जीवाला कळायला पाहिजे. मग देवता पदार्थ घेतला, या जीवाला देवता कळायला पाहिजे, त्यातून तो बाहेर पडला पाहिजे. जीवातून जीव बाहेर पडला पाहिजे. जीव हा देवतेतून बाहेर पडला पाहिजे आणि जीव हा प्रपंचातून बाहेर पडला पाहिजे, तेव्हा परमेश्वर कळेल. म्हणून जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. जीवापेक्षा श्रेष्ठ काय आहे? देवता. देवतापेक्षा श्रेष्ठ काय? प्रपंच. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? परमेश्वर. आणि ह्या जीवाला तो परमेश्वर मिळवायचा आहे. म्हणून मधले वर्ग कोणते? देवता आणि प्रपंच. याला आपल्याला पास करायचं आहे. आणि तिथंच आपण अडकतोय कोशकिड्यासारखं. आपल्या सुखासाठी आपण निर्माण केलं, दरवाजा लावून घेतला आणि मोडतोय. अनेक वेळा असंच झालेलं आहे. म्हणून आता नाही तर कधीच नाही, म्हणून ते सारं समजून घ्यायचं आहे. 6 प्रकरणाची समज काय आहे? पहिल्या ह्याच्यात मी तुम्हाला काय दिलं? मंत्र काय राहणार नाही, हेही काय राहणार नाही, हेही राहणार नाही. म्हणजे त्यांनी फोटोवर सुद्धा टाकलं होतं, हेही राहणार नाही. म्हणजे आता कसा अर्थाने तो मेला राहणार नाही, कायमचा मेलेला राहणार आहे का? तो परत जन्माला येणार आहे ना, परत जन्माला येणार, परत त्याला प्रपंच भेटणार, परत तो कार्याला लागणार, परत श्रीमंत होणार, परत गरीब होणार. हेही राहणार नाही. हे कंटिन्यू चालू आहे चक्र. आणि आता राहायचं असेल तर कुठं राहावं लागेल? परमेश्वराच्या भक्तीत. म्हणून राहत काहीच नाही. आणि जे राहत नाही त्याच्यासाठी मग पळायचं कशाला, भांडायचं कशाला, मिळवायचं कशाला? ही प्रवृत्ती जेव्हा तुम्हाला निर्माण होईल तेव्हा हेही राहणार नाही. हा मंत्र जरी या कार्यक्रमातून तुम्ही घेऊन गेले तरी कार्यक्रमाचं फलित भेटलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत.